पेशवाईंची पंगत यावर आपण अनेकदा लेख वाचलेले आहेत, अनेक ब्लॉग वाचलेले आहेत आणि त्यामध्ये ना अगदी रसरशीत रसाळ पेशवाईंच्या पंक्तीची वर्णन आहेत. अनेक पदार्थांचा थाट त्यामध्ये मांडण्यात आला आहे आणि त्यामध्ये भातांच्या प्रकारामध्ये काही जण सर्रास मसाले भाताचा देखील उल्लेख करतात. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू का? म्हणजे पेशवाई लयास गेल्यानंतर आणि ब्रिटिशांचं राज्यसेवा सुरू झालं त्यानंतर 50 वर्षांच्या कालावधीमध्ये पहिलं एक मराठीचं पाककलेचं पुस्तक प्रकाशित झालं. आता त्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. मराठी पाककलेचं पुस्तक आहे म्हणल्यावर भाताचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये आवर्जून साखर भात, नारळी भात, केशर भात, आंब्याचा भात हे गोडाचे प्रकार आहे आणि तिखटाच्या प्रकारांमध्ये खिचडीचे प्रकार आहेत. पण खिचडीचे 3-4 प्रकार त्यांनी नमूद केलेत. पण तुम्हाला सांगते, मसाले भाताचा उल्लेख नाही. तर कुठल्या भाताचा आवर्जून उल्लेख आहे तो म्हणजे वांगी भात. वांगी भात आपला साधा सुद्धा का नाही, भरल्या वांग्याचा वांगी भात. बरं, चिंच गुळेचा कोळ लावून मसाले भरून ती हलकीशी अर्धी कच्ची ती वांगी शिजवून मग पुन्हा भातामध्ये शिजवली जात आणि त्यासोबतच जे वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितले त्यामध्ये मग तोंडली भात, दोडका भात, पडवळाचा भात आणि इव्हन काकडीचा भात असंही संदर्भ आहेत. पण तिखट भाताचे प्रकार म्हणे मसाले भात असा कुठेच उल्लेख नाही. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आपण आज आहे ना लग्नाच्या पंक्तीतला इकडचा तिकडचा सोडा तुम्ही मसाले भात खायचं. आज या माझ्या पद्धतीचा मसाले भात करा. काय होतो माहिती आहे का, त्या मसाले भाताला आहे ना कुठली बाउंड्री लाईन सेट करायची अजिबात गरज नाही. या पद्धतीने करा. बिर्याणी पण या मसाले भाताच्या चवीपुढे फेल झाली याची खात्री मी तुम्हाला देते. आता तुम्हाला सांगते, आपण प्रत्येक रेसिपीसाठी लागणारं साहित्य टप्प्याटप्प्याने बघूयात. म्हणजे त्या टप्प्यात काय तुमची तयारी झाली पाहिजे हे कुठेतरी ब्रेनमध्ये रजिस्टर होतं. तुम्हाला असा भला मोठा पसारा बघायचा असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला इन्ग्रेडियंटची लिस्ट आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. पहिले आपण मस्त असं वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी काय काय घेतलं ते बघूयात. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर, 5-6 लसूण पाकळ्या. चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घेऊयात, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे फिरवूया. चला, हे वाटण तयार आहे. हे बघा, अजिबात पाण्याचा वापर न करता असं सुकंच वाटून घ्यायचं. चला आता भाताची तयारी करूयात. तर इथे मी 1.5 कप अख्खा बासमती घेतला. मसाले भातात कोणीच अख्खा बासमती वापरत नाही, मला माहिती आहे, पण मी आज तो घेतला आहे. याच्याऐवजी आंबे मोहर, कुठलाही बुटका तांदूळ, सुरती कोलम, सोना मसुरी हेच वापरू शकता. पण मी अख्खा बासमती घेतला. आता हा अख्खा बासमती स्वच्छ धुवून घेऊयात. तर खरं ना इथे ना अख्खा बासमती नाही तर थोडा अख्खा बासमती, थोडा दिल्ली राईस, थोडा इव्हन इंद्रायणी पण याच्यात आहे. इकडचा तिकडचा थोडा थोडा भात आहे तो यामध्ये वापरला आहे. आता पाणी घालूयात आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा हे धुवून घ्यायचं. चला आता तांदूळ स्वच्छ धुवून झाला. यामध्ये पाणी घालायचं भरपूर आणि अर्धा तास तरी हा तांदूळ भिजण्याकरता ठेवायचा. आता 2 तयारी आपली झालेली आहे. वाटण तयार आहे, तांदूळ भिजत घातलाय. आता ॲक्च्युअल फोडणी घालण्याकरता काय काय साहित्य लागतं ते बघूया. 2 कांदे उभे चिरून, 1 मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी साल करून फोड करून घेतले, तोंडली, 1 मोठं टोमॅटो असे मोठ्या फोडी तयार करून घेतल्या, कढीपत्ता, हळद, जिरं, मोहरी, ओला वाटाणा, 1 चमचा धनेपूड, थोडासा गूळ, हिंग, मीठ. मसाले राहिले की आपला मधुराज रेसिपीचा गोडा मसाला, बॅडगी मिरची पावडर आणि त्याच सोबत तेल आणि साजूक तूप. बरं, मसाला madhurazrecipeclub.com वरून तुम्ही ऑर्डर करू शकता. चला इथे 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं. सगळ्यात आधी मोहरी छान तडतडली पाहिजे. चला मोहरी मस्त फुटली की यामध्ये पुढची फोडणी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा. तर कांदा परतून घ्यायचा.
आ हा हा हा, फोडणी अशी खमंग बसली ना की तुमचा पदार्थ खमंग झाला समजाच. आता कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपण परतूयात. चला, कांदा छान परतून झाला, हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली बघा. मस्त. आता यामध्ये आपलं जे वाटण आहे, तयार वाटण, हे घालूयात. याची चव इतकी बहारदार लागते तुम्हाला सांगते या मसाले भातात, त्यामुळे हे अजिबात स्किप करू नका. आता हे मिसळूयात. आहा, ठेच्याचा असा सुवास दरवळला. आता मिनिटभर फक्त ठेचा तेलामध्ये परतून घेऊयात. मिनिटभर झाला बघा, ठेचाही हलकासा खरपूस झालाय. आता यामध्ये आपला मधुराज रेसिपीचा गोडा मसाला, चांगला मोठा चमचाभर. 1.5 कप भात आहे तर 1.5 चमचा गोडा मसाला. चमचाभर लाल तिखट, त्यासोबतच धणेपूड, हळद मिसळून घेऊयात. गोडा मसाला घातला रे घातला की काय कमालच सुवास दरवळतोय. क्या बात आहे. आता यामध्ये सगळ्या भाज्या, सगळ्यात आधी तोंडली, ओला वाटाणा. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही घालू शकता. अगदी फॉरगिव्हिंग रेसिपी आहे बघा ही. बटाटा, फ्लॉवरचे तुरे टाकले तरी ते तितकेच रुचकर होतात. आता हे एकजीव करूयात. चला, या भाज्या आपल्या परतून झाल्या. आता इथे भातही जवळपास 20 मिनिटं मी भिजत घातला होता. छान फुललाय बघा आणि पांढरा शुभ्र दिसतं. आता यामधलं पूर्ण पाणी उपसून काढणं अगदी गरजेचं आहे. चला, आता हे पाणी उपसलेलं तांदूळ भाज्यांच्या फोडणीमध्ये घालूया. मिसळायचं हे सगळं. भात परतून वगैरे घ्यायची गरज नाहीये, फक्त आपण हे एकजीव करूया. चला, आता यामध्ये पाणी घालूयात. तर 1.5 कप आपण इथे तांदूळ घेतलाय, जो भिजवून घेतलाय. तर यामध्ये ना आता आपण 2 कप पाणी वापरणार आहोत. दुप्पट पाण्याची आवश्यकता नाही. तांदूळ गरम गरम आहे ना, म्हणून गरम गरमच आपण इथे पाणी घालूया. यामध्ये चवीपुरतं मीठ, गूळ, टोमॅटोच्या फोडी. टोमॅटोच्या फोडीतला रसही निघतो आणि तोही भातामध्ये उतरतो, त्याच्यात तो शिजतो. आणि काजूचे तुकडे. मिसळायचं हे चांगलं. आ हा हा हा, बघा, वा, सुवास तर कमाल दरवळतोच, पण रंग पण बघा बहारदार. आता यामध्ये साजूक तूप 2 चमचे, अगदी मस्ट आहे. भाताला मवारी छान येते आणि चवही खूप बहारदार लागते या तुपाची. मिसळूयात. झाकण लावायचं. मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला, बरोबर आहे ना, इथे मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या काढून घेतल्या. आणि आता चेक करूयात भात कसं झाला ते. आ हा हा हा, बघा काय दिसतोय. रंग बहारदार आलाय आणि परफेक्ट टेक्स्चर आलंय. खूप मोकळा मोकळा नाही झाला आणि गिजगिजीत पण नाही झाला. क्या बात आहे. मसाले भात भन्नाट दिसतोय. हा हा हा, म्हणजे आमच्याकडे ना हा आठवड्यातून एकदा होतोच बघा. वा, अजिबात वाट बघू नका, पटकन करून बघा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.